गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अध्यक्ष मुश्रीफ यांचं अभिनंदन करत त्यांना 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह गोकुळचे संचालक उपस्थित होते. या सत्कारानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मावळते अध्यक्ष अरुण डोंगरेंच्या भूमिकेमुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा विषय राज्य पातळीवर पोहोचला असं सांगितलं. अध्यक्षपदासाठी राजर्षी शाहू आघाडीचे 6 संचालक इच्छुक होते, पण गुरुवारी आघाडीच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत नवीद मुश्रीफ यांचं नाव एकमतानं निश्चित झाल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. किंवा अनेक चांगले प्रकल्प, सोलरचा प्रकल्प असू दे, पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे, 18 लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे, हे सगळे विषय आम्ही हाताळले. जे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता, एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता. आत्ता हा गोकुळ 5 लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. गेली कित्येक वर्ष एका अपप्रवृत्तीच्या ताब्यातील गोकुळ संघ आम्ही काबीज करून त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद केला आणि गोकुळ संघ सभासदांच्या ताब्यात दिलाय. पूर्वी गोकुळ संघ एकाच व्यक्तीच्या भोवती फिरत होता, आता 5 लाख लोकांच्या भोवती गोकुळ संघ फिरतोय असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला.